नमस्कार मित्रांनो, बोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज आपण घडी चित्र कसं तयार करायचं याची कृती मी तुम्हाला दाखवणार। तर प्रथम आपण काय करायचे, हा एक पुठ्ठा आहे बघा, हा 4 बाय 4 सेंटीमीटरचा पुठ्ठा आहे। असे पुठ्ठे आपण तयार करायचे। किती तयार करायचे, तर कमीत कमी आपल्याला 10-11 पुठ्ठे आपल्याला तयार करायचे। तयार केल्यानंतर बघा, हे स्टिकरची शीट भेटते बघा, एक म्हणजे जी आपली संजीव पेपरची जेवढी शीट असते तेवढी ही शीट भेटते आणि याचे तुकडे करायचे आपल्याला। कसे तुकडे करायचे, या चौकोनाऐवजी, आणि हे स्टिकर असल्यामुळे याला पेस्ट करता येते आपल्याला। हा जो पुठ्ठा आहे, या पुठ्ठ्याला आपल्याला काय करायचं आहे, हे प्रेस करायचं आहे, चिपकून घ्यायचं आहे, म्हणजे हे या प्रकारे हे चिपके। दुसऱ्या बाजूला आपण काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूनं हे स्टिकर आपल्याला परफेक्ट असं चिपकून घ्यायचं। म्हणजे असे प्रत्येक पुठ्ठा आपल्याला काय करायचं आहे, याप्रमाणे हे चिपकून घ्यायचे। बघा मी सर्व चिपकवलेले आहे। आता यानंतरची जी कृती आहे, यानंतरची कृती आपल्याला काय करायची आहे, ह्या ज्या बाइंडिंगच्या पट्ट्या आहेत, या बाइंडिंगच्या पट्ट्या आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायच्या आहेत। तर आपण पुढची कृती बघूया। आपण हे जे बाइंडिंगच्या पट्ट्या आहेत, हे अर्धा इंचाच्या आपण पट्ट्या कापलेल्या आहेत। ह्या पट्ट्या अशा कापायच्या की या पुठ्ठ्याच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच असं राहायला पाहिजे। बघा नीट बघून घ्या, या प्रकारच्या पट्ट्या म्हणजे अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून। तर आता ह्या पट्ट्या ज्या बाइंडिंगच्या पट्ट्या आहेत, या पुठ्ठ्याला कशा पेस्ट करायच्या आहेत, एकदा ही कृती बघून घ्या। बघा या ठिकाणी मी पेस्ट करतो आहे। जेव्हा आपण ह्या पट्ट्या चिपकवत आहे, याला 2 बाजू आहेत, एक ही चिकणी बाजू आहे आणि एक दुसरी बाजूला खरबडीत बाजू आहे। तर आपण काय करायचं, या खरबडीत बाजूला हे जे फ्युगल आहे थोडंसं याला लावायचं आहे अर्धा इंच, आणि याला समांतर असं हा जो पुठ्ठा आहे, या पुठ्ठ्याच्या अगदी कोपऱ्याला आणि सरळ अँगलमध्ये ही पट्टी याला अशी पेस्ट करायची। तुम्हाला हे दिसतच असेल। आता दुसऱ्या पट्टीला सुद्धा आपण काय करणार, थोडा फ्युगल लावणार अर्धा इंच, आणि दुसरी पट्टी आपण या दुसऱ्या बाजूला चिपकवणार, म्हणजे कशी। बघा या ठिकाणी चिपकवताना एक लक्षात ठेवायचं, अगदी कोपऱ्याला। आता ह्या दोन्ही पट्ट्या आपण या ठिकाणी चिपकवलेल्या आहेत। आता एका पुठ्ठ्याला आपल्याला 3 पट्ट्या लागतात। मग आता 3 पट्ट्या, आता तिसरी पट्टी आपल्याला कुठे पेस्ट करायची आहे, तर तिसरी पट्टी आपल्याला याच बाजूने मधोमध ही पट्टी आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायची आहे। बघा या ठिकाणी पेस्ट केल्यानंतर याला मधोमध अशा प्रकारची आपल्याला पट्टी पेस्ट करायची। बघा या ठिकाणी सर्व पुठ्ठ्याला म्हणजे दोन्ही बाजूला 2 आणि 1 मध्ये, मग अशा सर्व पुठ्ठ्यांना आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी या पट्ट्या पेस्ट केलेल्या आहेत। या सर्व मधोमध एका पुठ्ठ्याला 3 ह्या पट्ट्यात बाइंडिंग आहे। आता ह्या सर्व पुठ्ठ्यांना लावल्यानंतर शेवटचा जो एक पुठ्ठा आहे, त्या पुठ्ठ्याला आपल्याला ते लावायचं नाही, या तिन्ही पट्ट्या आपल्याला पेस्ट करायच्या नाही। याच्यानंतरची कृती आपण पुढे बघणार आहोत की हे एकमेकाला पेस्ट कसं करायचं आहे, म्हणजे आपलं गणितचित्र कसं तयार होणार आहे। तर मित्रांनो, याच्या पुढची जी कृती आहे, ही कृती आपण तयार करताना म्हणजे गणितचित्र तयार करताना आता मेन स्टेपवरती आपण आलेलो आहोत की हे एकमेकाला ह्या पट्ट्या या पुठ्ठ्याला आपल्याला कशा चिपकवायची। तर बघा एक काळजीपूर्वक लक्षात घ्या, ह्या ज्या तिन्ही पट्ट्या आहेत, तर ह्या पट्ट्या आपल्याला ठेवताना ही जी खालची बाजू आहे, खालच्या बाजूने आपल्याला हे असल्या पाहिजे, पट्ट्या आल्या पाहिजे। जर आपण ह्याला उलटी बाजू केली असेल आणि चिपकवण्याचा प्रयत्न केला तर तुमचं गणितचित्र हे उलट झालेलं राहणार। आणि म्हणून एक सर्वात प्रथम दक्षता घ्यायची आहे की दोन्ही पट्ट्या खालून आणि ही पट्टी सुद्धा खालून, म्हणजे या प्रकारे आपल्याला हे ठेवायचं आहे खाली। आता खाली ठेवल्यानंतर काय करायचं, आपल्याला या पट्ट्याला फोल्ड करायचं आहे। ही अशी फोल्ड झालेली आहे आणि ही इकडून फोल्ड झालेली आहे। बघा याप्रमाणे ही फोल्ड झालेली आहे अशी। आता हा पुठ्ठा खाली ठेवू आपण, आणि यावरती आपल्याला दुसरा पुठ्ठा पेस्ट करायचा आहे, आणि तेही या पट्ट्यावर। ते कसं करणार आपण, तर या ठिकाणी ह्या ज्या दोन्ही पट्ट्या आहेत, ह्या वरच्या बाजूने ठेवायच्या आहेत आणि ही पट्टी खालच्या बाजूने, आणि याच्यावरती बघा मी ह्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत। या ठिकाणी हा पुठ्ठा एकमेकावर ठेवला, ह्या पट्ट्या लांब आहेत, आणि ह्या ज्या पट्ट्या तुम्हाला दिसत आहेत ह्या खालच्या पट्ट्याच्या, याला थोडंसं आपल्याला ओढून घ्यायचं आहे, आणि काय करायचं आहे आपल्याला, या वरच्या पुठ्ठ्याला म्हणजे या बाजूला
या बाजूला हे दोन्ही पट्टे आपल्याला निघालेल्या ज्या अर्धा इंच पट्ट्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या, त्या ठिकाणी पेस्ट करायच्या. बघा मी या ठिकाणी पेस्ट करतो आहे. पेस्ट करताना एक काळजी घ्यायची आहे की ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या फेस टू फेस तुम्हाला याला व्यवस्थित लावून आपल्याला ह्या पट्ट्या पेस्ट करायच्या. बघा या ठिकाणी मी ह्या दोन्ही पट्ट्या पेस्ट केलेल्या आहेत. अगदी फेस टू फेस आपल्याला पेस्ट करायचे आहेत. आता ही मधली जी पट्टी आहे याला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, आता याला सुद्धा आपण पेस्ट करूया. बघा या ठिकाणी याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे, पुट्टा बरोबरीला आणायचा आहे आणि या सेंटरला हे जोडून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे हे दोन्ही पुट्टे जोडले गेले आहेत. आता पुन्हा पुढची जी कृती आहे याला आपण सरळ खाली ठेवलं. या दोन्ही तिन्ही पट्ट्या आपण मोडपल्या अशा याला फोल्ड केलाय. ही फोल्ड केली आणि ही अशी फोल्ड केली आणि पुन्हा आपल्याला दुसरा पुट्टा या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर ह्या दोन्ही लांब पट्ट्या समोरच्या बाजूने आणि ही मधली पट्टी याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे. बघा आणि याला बरोबर आपण ओढून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या पट्ट्या थोड्या ओढून घ्यायच्या आपण आणि पुन्हा ह्या ज्या अर्धा इंचाच्या पट्ट्या आहेत या पुट्ट्याला आपल्याला त्या पेस्ट करायच्या आहेत. बघा याप्रमाणे थोडं थोडं फेविकॉल याला लावायचं आहे. जास्त फेविकॉल लावायची गरज नाहीये. आणि लावत असताना काळजीपूर्वक आपल्याला याला थोडंसं ओढायचं आहे आणि याला सरळ या काठोकाठ असं याला पेस्ट करायचं आपल्याला. हे बघा याला थोडंसं ओढलं मी आणि पुढे पेस्ट केलं. आता ही सेंटर जी आहे मधली याला सुद्धा आपण थोडंसं फेविकॉल लावणार आणि याला सुद्धा थोडं ओढून घेणार मी. ही पट्टी थोडी ओढायची आणि सेंटरला या ठिकाणी अशी पेस्ट करायची. या ठिकाणी अशी पेस्ट करायची म्हणजे हे जे 10-11 पुट्टे आहेत आपल्याला याप्रमाणे स्टेप बाय स्टेप ह्या सर्व पट्ट्या आपल्याला पेस्ट करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण ह्या सर्व पुट्टे आपण या ठिकाणी एकमेकाला पेस्ट केलेला आहे आणि शेवटचा पुट्टा आपल्याला याला पेस्ट करायचा. मग शेवटच्या पुट्ट्याला आपल्याला ह्या ज्या बाइंडिंगच्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या आपल्याला पेस्ट करायच्या नाहीये शेवटच्या पुट्ट्याला म्हणजे 11व्या पुट्ट्याला. मग जेव्हा आपण हा शेवटचा पुट्टा याला चिटकवणार तर काय करायचं आहे, हा पुट्टा जसा आपण ठेवला या ठिकाणी म्हणजे त्याच प्रकारची कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. हे दोन्ही टोकं निघालेले पट्ट्याचे या ठिकाणी आपल्याला या वरच्या पुट्ट्याला पेस्ट करायचं आहे. बघा याला आपण फेविकॉल लावल्यानंतर याला थोडंसं ओढून घ्यायच्या त्या पट्ट्या आणि या काठोकाठ आपल्याला पेस्ट करायची. या ठिकाणी आपण पेस्ट केलेली आहे आणि जी सेंटरची पट्टी आहे याला सुद्धा थोडंसं ओढून आपल्याला पेस्ट करायचं. मग या ठिकाणी आता हा जो गणितचित्र आहे हा गणितचित्र आपला तयार झालेला आहे. पण मित्रांनो हा पूर्ण गणितचित्र अजून तयार झालेलं नाहीये. ही याची पहिली स्टेप आहे. बघा आपण याला उघडून बघूया. बघा या ठिकाणी ते उघडलेलं आहे. आता दोन्ही बाजूने बघा असा गणितचित्र पूर्ण तयार झालेला आहे. आपण जर हा पुट्टा असा धरला आणि याला खाली सोडला आपण तर ह्या सर्व पट्ट्या आपल्याला त्या खाली पडताना आपल्याला दिसतात. बघा या ठिकाणी याला असं सोडलं आपण फक्त वरच्या पुट्ट्याला आपल्याला काय करायचं आहे, धरायचं आहे. बाकीच्या पुट्ट्याला हात लावायचा नाही तरच ही घडी आपली व्यवस्थित पडेल. हे गणितचित्र आपलं तयार झालेलं आहे. आता पुढची जी स्टेप आहे बघा, आपण जर एक फोल्ड या ठिकाणी आपण ओपन केली तर अशी मधली पट्टी आपल्याला दिसेल बघा. आणि या मधल्या पट्टीला आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं फेविकॉल लावायचं आहे. बघा या ठिकाणी मी या मधल्या पट्टीला लावतोय फक्त. आणि हा जो सेंचुरी पेपरचा तुकडा आहे हा सेंचुरी पेपरचा तुकडा आपल्याला या पट्टीवरती पेस्ट करायचा आहे. पण पेस्ट करताना एक लक्षात ठेवायचं आहे, या दोन्ही पट्टीच्या मध्ये हा तुकडा आपला बसला पाहिजे. म्हणजे यापेक्षा तो मोठा असता कामा नाही, कारण घडी उघडताना ते त्यामध्ये अटकू शकते. म्हणून या ठिकाणी आपण काय करणार, बरोबर सेंटरला या ठिकाणी हा हे बघा याप्रमाणे आपण हे या ठिकाणी पेस्ट केलं आहे. जसं आपण गणितचित्र उघडू तर पूर्ण मधल्या पट्टीला या मधल्या पट्टीवरती आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं. आपण फटाफट पेस्ट करून घेऊया. मग याप्रमाणे थोडं थोडं फेविकॉल लावून आपण या ठिकाणी हे पेस्ट करून घेऊया. बघा दुसरी पट्टी मी या ठिकाणी पेस्ट करतो आहे अगदी सेंटरला. पुढची पट्टी पेस्ट करतो आहे.
बघा हा तुकडा मी या ठिकाणी हा पेस्ट केलेला आहे. हे फक्त एक बाजू झालेली आहे. एका बाजूला आपण पेस्ट केलेला आहे. आता दुसरी बाजू जर आपण पलटवली तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेंटरमध्ये पट्ट्या दिसत आहेत. तर त्या पट्ट्यावर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे संजीवनी पेपरचे तुकडे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे. बघा या ठिकाणी आपण हे पेस्ट करून घेतो आहे या ठिकाणी. आणि याला सुद्धा आपण काय करणार आहे, हे जे संजीवनी पेपरचे तुकडे आहेत हे आपण या ठिकाणी हे पेस्ट केलेले आहे. या पट्टीवर पेस्ट केलेलं आहे आणि या पट्टीवर सुद्धा आपण काय करणार आहे, पेस्ट करणार आहे सेंटरमध्ये अगदी बरोबर या ठिकाणी. आता मित्रांनो याचं मॅजिक बघा कसं आहे. आता तुम्हाला हा मधली पट्टी तुम्हाला दिसणार नाही, पण आपण जर या गडचित्राला फोल्ड केलं, जर आपण उघडलं गडचित्राला तर तुम्हाला अजून पट्ट्या दिसायला लागतील. मग आपण म्हणू की या पट्ट्या आल्या कुठून, तर आपण ज्यावेळेस बघा या ठिकाणी आता फोल्ड मारतो आहे. बघा आता ह्या आपण जे चिपकवलेले संजीवनी पेपर आहे या पट्टीच्या मागच्या बाजूने आले. बघा हे बघा या ठिकाणी मागच्या बाजूने आले आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मागच्या बाजूने आलेले आहेत. तर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, हे जे चित्र आहेत, हे जे पट्ट्या आहेत या संजीवनी पेपरच्या या मधल्या याच्यावर पुन्हा आपल्याला याच्यावर पेस्ट करून टाकायचे या प्रकारे. बघा मी चिपकून दाखवतो तुम्हाला. म्हणजे आपण कमीत कमी 2 वेळेस म्हणजे 4 वेळेस या ठिकाणी हे आपलं गणितचित्र उघडेल आणि असंख्य असं आपण या ठिकाणी आपल्या बघा या ठिकाणी हे पेस्ट केलेलं आहे. आता ही पट्टी कुठं आहे मधली हे आपल्याला दिसत नाही. याही पट्टीवर आपल्याला पेस्ट करायचं आहे, याही पट्टीवर पेस्ट करायचं आहे, दुसऱ्याही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, या पट्ट्यावरती आपल्याला पेस्ट करायचं. आणि जेव्हा आपण मग गणितचित्र हे उघडू तर तेव्हा आपल्याला ही जी मधली पट्टी आहे ही मधली पट्टी आपल्याला दिसणार नाही. याप्रमाणे कुठलीच पट्टी दिसणार नाही. आणि मग नंतर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, आता अनेक प्रकारचे साहित्य यामध्ये आपल्याला तयार करता येतील. कसे तयार करता येतील तर बघा आता प्राणी आहेत, पक्षी आहेत, फळं आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघा जोडाक्षर आहेत, त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, उजळणी आहे, पाडे आहेत, अल्फाबेट आहेत, म्हणजे अनेक प्रकारचे साहित्य याच्यावरती आपल्याला तयार करता येईल. आता संपूर्ण गणितचित्र कसं तयार होईल बघा तुम्हाला मी नमुना दाखवतो आहे या ठिकाणी. बघा मी या ठिकाणी एक पाड्याचं गणितचित्र आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. 2 ते 10चे पाडे. आता या गणितचित्रामध्ये बघा हे जर आपण ओपन केलं असतं तर याप्रमाणे जसं आपण मधल्या पट्ट्या चिपकवलेल्या बघा या ठिकाणी आहे. आता मी या ठिकाणी पांढऱ्या पट्ट्या चिपकवलेल्या आहेत. तर इकडून बघा हा 5चा पाडा आलेला आहे आणि इकडून हा 4चा पाडा आहे. बघा पूर्ण पाडा जर वाचला आपण तर 4चा पाडा आणि 5चा पाडा. पण यामध्ये अजूनही पाडे आहेत. पण ते केव्हा दिसेल आपल्याला, जेव्हा आपण या वरच्या पुठ्याला फोल्ड करू तेव्हा जे लपलेले पाडे आहेत ते आपोआप या ठिकाणी तुमच्या समोर येतील. बघा या ठिकाणी बघा हा 2चा पाडा आला. आपण 4चा आणि 5चा पाडा बघितला होता, पण आता या ठिकाणी 2चा पाडा आला आणि दुसऱ्या बाजूने बघा हा 3चा पाडा आला. म्हणजे शिकताना किंवा शिकवताना यामध्ये दुसरे जे अंक आहेत किंवा दुसरे जे पाडे आहेत ते डिस्टर्ब करत नाहीत. म्हणजे एका वेळेस तुम्हाला एकच पाडा या ठिकाणी दिसेल किंवा एका ठिकाणी आपण विरुद्धार्थी शब्द लिहिले, इकडून समानार्थी शब्द लिहिले. तर कमीत कमी आता हा 11 फुट्याचं गणितचित्र आहे म्हणजे 40 विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द यावरती आपल्याला विद्यार्थ्यांना सहज शिकता येईल. आणि मजेशीर असल्यामुळे ह्या ज्या घड्या आहेत ह्या घड्या पडताना अगदी आनंद होतो. ह्या घड्या पडतात कुठून, म्हणजे हे यामध्ये जे मॅजिक आहे हे विद्यार्थ्यांना आकर्षण करत असते आणि यामुळे शिक्षण जे आहे अगदी हे सोपं होत असते. आणि म्हणून हे जे असे साहित्य आहेत, अनेक प्रकारचे साहित्य माझ्याकडे आहेत. मी एकेकाची कृती तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे पहिलं गणितचित्र तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. आता ही संपूर्ण कृती आपण बघा आणि याप्रमाणे तुम्ही सुद्धा गणितचित्र तयार करू शकता. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा. या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन
तुम्हाला सर्व अगोदर मिळतील. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.